दाताचंच निशाण आहे आणि या ती कुठला आधीपासूनचाच राग घेऊन आलेली आकस कुठला होता का ती खरंच राक्षस होती का चेटकीण होती मला माहित नाही। खाली उतर ह्याच्यामध्ये ती इतकी अग्रेसिव्ह झाली आणि तिने आक्रमकरित्या अक्षरशः माझा हात चावला। त्या बाईने सुरुवातीपासून खोटं सांगितलं की मी बेसिक एक गल्ली फक्त छोटीशी ज्याच्यातून एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो एवढीच जागा होती। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। खरं तर माझ्या आता सध्याचे पिकनिकचे किंवा मी जिथे जिथे फिरायला गेले होते ते सगळे व्हिडिओ छान चालू आहेत आणि तेच पोस्ट करणार होते, पण मध्ये आता एक अशी घटना घडली जी मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना सांगणं गरजेचं वाटतं। म्हणजे ही घटना फक्त माझ्या बाबतची आहे म्हणून सांगणं नाही, पण अशा प्रकारच्या घटना रोज घडत असतात आणि याबद्दल अजूनही काही अशी ठोस पावलं उचलली जात नाहीत, हे माझं सांगण्याचा उद्देश आहे। खरं तर तुम्ही आतापर्यंत मी शॉर्ट मध्ये जो व्हिडिओ टाकलाय तो बघितला असेल, ज्याच्यामध्ये मी असं लिहिलंय की आतापर्यंत सगळं झालं, आता फक्त बिंडोक बायकांनी ट्रेनमध्ये चावणं बाकी होतं। तर झालं असं की 21 जुलैला मी ऑफिसमधून घरी जात होते। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं ऑफिस आहे नरिमन पॉइंटला आणि CST वरून मी ट्रेन पकडते। आता यामध्ये मी पोहोचले स्टेशनला एक साधारण 7:15 वगैरे मी पोहोचले। त्यावेळेला 2 ट्रेन माझ्या समोर होत्या, एक 7:14 बदलापूर आणि 7:18 कसारा ट्रेन। तर मी विचार केला की बदलापूर ट्रेनला कसारापेक्षा जास्त गर्दी असते, त्याच्यामुळे मी त्या ट्रेनला गेले नाही हा विचार करून की जाऊ दे, दरवेळी तसे पण ते बदलापूरवाले आपल्याला बोलत असतात सगळ्यांना की तुम्ही डोंबिवलीचे लोक का चढता वगैरे, त्याच्यामुळे मी ती ट्रेन सोडली आणि मी कसाऱ्याला गेले। कसाऱ्यामध्ये गेल्यावरती बसायला जागा होती प्रॉपर, मी ठाण्यापर्यंत बसून सेकंड सीटला बसून गेले आणि जसं ठाणे आलं ना त्या ट्रेनला मुलुंड हॉल्ट पण होतं। ठाणे जसं आलं तसं अर्थात डोंबिवलीचे जे लोक आहेत ते बाहेर जाण्यासाठी गेटच्या दिशेने वळत असतात। तर मी जशी तिकडे गेले तर मला पहिलेच असं दिसून आलं की इथे मी कुठे माहितीये का, म्हणजे इथे बाहेर जर एक्झिट आहे तर त्याच्या अलीकडेपर्यंत लाईन होती, कारण ठाण्याला लोक चढलेली असतात ती पण गर्दी खूप असते। तर ती एवढी मोठी रांग होती की मी ऑलमोस्ट आतमध्येच होते जरी मी सीटवरनं उभी असेल तरी, आणि माझ्या मागे आणखीन 2 जणी होत्या ज्यांना पण डोंबिवलीला उतरायचं होतं। तर डोंबिवली स्टेशन जेव्हा आलं तेव्हा काही जण पुढची फक्त एक 5-6 जण वगैरे जी असतील ती उतरली आणि बाकीच्या सगळ्या बायकांना तिथे अडकून बसल्या। आता अडकल्या कशामुळे तर त्या पण वाट शोधत होत्या की कसं आपल्याला बाहेर जाता येईल। आता पुन्हा एकदा सांगायचं तर कसारा ट्रेन होती, त्याच्यामुळे ही जी बाजू आहे ती शहाडवाल्यांनी किंवा जे पुढचे स्टेशन्स आहेत त्यांनी ब्लॉक केलेली होती। मागे ठाण्याची लोक होती। एक बेसिक एक गल्ली फक्त छोटीशी ज्याच्यातून एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो एवढीच जागा होती आणि त्या जागेवर एक बाई जी मुलुंडला चढलेली ती दरवाजा पूर्ण अडवून उभी होती। आता ह्या बाईला डोंबिवलीला उतरणाऱ्या सगळ्यांनी आधी विचारलं होतं की तू बाबा डोंबिवलीला उतरणार आहेस का, नसशील उतरणार तर तू मागे ये जेणेकरून जे डोंबिवलीचे ते पुढे जातील। त्या बाईने सुरुवातीपासून खोटं सांगितलं की मी डोंबिवलीला उतरणार आहे। बरं, त्याच्यामुळे बाकीचे सगळे असे झाले की हा ठीक आहे आता ती उतरणारच आहे तर सगळे उतरतील। अशा वेळी तिने निदान असं करायला हवं होतं की तू बोललीच ना खोटं तर तू खाली उतर, त्याच्यानंतर परत चढ जेव्हा सगळे लोक उतरतील तेव्हा। आणि खरं तर रेल्वेच्या नियमानुसार तुम्हाला चढता उतरताना दरवाजा रिकामा ठेवायचा आहे, पूर्ण दरवाजा रिकामा ठेवायचा आहे असा नियम आहे, पण अर्थात रेल्वे पण सगळ्या नियमांचं पालन करते असं नाही, त्याच्यामुळे आपण त्यांनाही दोष देता कामा नये आणि प्रवाशांनाही। तर ती बाई तिकडे आडवी फिरली आणि त्याच्यामुळे सगळा डोअर ब्लॉक झाला, इथूनही जागा नाही इथूनही जागा नाही, कसे कसे लोक तिला ढकलून उतरत होते। त्यावेळेला मी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा मी तिला म्हटलं की तू उतर, खाली उतर, मग वाटलं चढायचं तर चढण्याचं काय करायचं ते कर, तर खाली उतर। ह्याच्यामध्ये ती इतकी अग्रेसिव्ह झाली आणि तिने आक्रमकरित्या अक्षरशः माझा हात चावला। तुम्ही बघू शकता हा तिच्या दाताचंच निशाण आहे आणि या बाजूला तिने पुन्हा एक नख पण मारलेलं आहे। त्याशिवाय मला पूर्ण इथे माझा जो पूर्ण आर्म आहे तो पण इतका भरून आला होता त्याच्याने, कारण आम्ही ऑलरेडी आमच्याकडे बॅगा असतात, पावसाचे दिवस आहेत, इथे एका हाताने वर रॉड म्हणजे ते जे पकडायचं आहे ते हँडल पकडलं होतं आणि ती मला म्हणजे इतक्या जोरात चावली ती त्यावेळेला की मला झिंझिणला अक्षरशः हात, आणि मी ह्या हाताने तिला सोडवण्यासाठी तिला असं मारलं तेव्हा तिच्या डोक्यात वगैरे हात माझा लागला असेल, पण त्याच्यानंतरही ती माझा हात सोडायला तयार नव्हती। ती कुठला आधीपासूनचाच राग घेऊन आलेली आकस कुठला होता का ती खरंच राक्षस होती का चेटकीण होती मला माहित नाही,
पण ती माझा हात सोडायलाच तयार नाही. खालच्या बायकांनी शेवटी त्या बाईची बॅग पकडून तिला खाली खेचलं. तर तेव्हा ती अग्रेसिव्ह होऊन आणखी की मैं क्यों उतरू असं करायला लागली. अरे बाबा तू उतर, नाही तर तू कुठे जायची तिथे जा, पण डोंबिवलीला जे उतरणार आहे त्यांना तर उतरणं भाग आहे ना. इथे आता हा जरी मुद्दा आपण विचारात घेतला की जाऊ दे ना, एक वेळ ट्रेन पुढे गेली तर काय बिघडतं, आम्हाला परत कल्याणपर्यंत जावं लागलं असतं. कल्याणवरून रिटर्न यायचं म्हणजे मध्ये साधारण 20-25 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जातो. संध्याकाळी आम्हाला सगळ्यांना घरी जायचं असतं, त्याही बाईला जसं जायचं होतं तसं. त्याच्यामुळे हा पूर्ण ही जी घटना आहे ही सांगण्याचं कारण एवढंच की बेसिक सेन्स माणुसकी तरी ठेवा, की तुम्ही फक्त स्वतःचा विचार. बरं, ह्याच्यामध्ये मी पुन्हा एक नमूद करू इच्छिते की बॉडी शेमिंग बद्दल नाही मला बोलायचं की ती बाई बाबा ती जाडच आहे का तू बारीकच आहे, हा मुद्दा नाही. पण आपल्याला माहित असतं आपण जर एखाद्या ठिकाणी उभं राहिलो तर आपल्यामुळे किती जागा अडते. एखादी जर कोणी आपल्यापेक्षा शरीराने थोडी बारीक व्यक्ती तिथे उपस्थित असेल तर किती जागा अडते. हा कॉमन सेन्सचा विचार आहे, हा सुद्धा या बाईने केला नाही. आणि त्याच्यानंतर जो अग्रेशन तिने दाखवलं दॅट इज नेक्स्ट लेवल. कारण मी आता काही दिवसांपूर्वी तुम्ही पण बघितलं असेल, नालासोपारा का विरार साईडला त्या एका बाईच्या डोक्यामध्ये काहीतरी टोकदार वस्तू मारली, रक्त बिक्त येऊन ती बाई भांडत होती. त्याच्यानंतरही कल्याण डोंबिवलीमध्ये उतरताना चढताना, आणि ह्या रोजच्या गोष्टी आहेत, लिटरली रोजच्या. आता इथे प्रवाशांना अक्कल नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. पण रेल्वेने सुद्धा अशा वेळी, मला मान्य आहे त्या प्रवाशांना गर्दीमध्ये तुम्ही पोलीस पाठवू शकत नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना कसारा, कर्जत ह्या ट्रेन गर्दीच्या ट्रेन आहेत. निदान तुम्ही प्लॅटफॉर्मवर तेव्हा कोणी पोलिसांचे, रेल्वे पोलीस फोर्स मधले कर्मचारी ठेवू शकत नाही. महिला ठेवा, पुरुष ठेवा, वाटेल ते ठेवा, पण ठेवा ना की जेणेकरून अशा वेळी त्या बाईला तिथे उतरवून तिकडे पकडलं जायला पाहिजे होतं किंवा तिथे तिला समज द्यायला पाहिजे होती. बाकीच्या बायका काय करणार. मी प्लॅटफॉर्मवरती उतरल्यावरती त्याच्यानंतर पण ती खाली ती उतरली, तिला उतरायचं नव्हतं, ती उतरली म्हणजे तिला खेचलं, आणि खेचल्यावरती ती परत वर चढून तिथे पण जोरजोरात ओरडायला लागली की मैं क्यों उतरू, मेरे को उतरना ही नहीं था, मेरे को उतरने. मग तुला हे कळलं नाही, मुलुंडला चढून तुला ही गोष्ट कळली नाही का, हाच माझा प्रश्न आहे. आणि हे सगळं हे प्रकरण घडल्यानंतर एक बेसिक जर सायन्स जरी तुम्हाला माहिती असेल तर दाताने वगैरे चावणं ह्याच्यामुळे कधी कुठे कुठल्या गोष्टीमध्ये, पण माझं जाऊ दे, तिला स्वतःला अनहायजेनिक वाटू नये ही गोष्ट. आपण लोक घामानं प्रवास करतायत, काय कुठे हाताला कोणाच्या काय लागलं असेल काय माहिती, आपण स्वतःची तर काळजी घ्यावी. आपल्याला एवढीच भीती वाटते ना की डोअरला उभं राहून हवा खाण्याचा पर्याय घेऊ नये विचारत नाही, ते एसी ट्रेनने जावं. एसीला काय परिस्थिती असते तेही सगळ्यांना माहितीच आहे, मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय. एकूण ही अशी घटना घडली. मला तुमच्यापैकी अनेकांनी सुद्धा, मी इन्स्टाला पण जेव्हा हा व्हिडिओ पोस्ट केला तर त्याच्यामध्ये कन्सर्नपोटी विचारलं होतं की नेमकं झालं काय, तू भांडलीस का, असा पण प्रश्न होता. तर मी भांडलेले नाहीये, जरी माझा स्वभाव तुम्हाला काहीही वेगळा वाटत असला तरी मी तिथे भांडले नव्हते. मी त्या बाईला मारलं ही गोष्ट मी मान्य करते, पण मी माझा हात सोडवण्यासाठी मारलं होतं. आय होप ती बाई, म्हणजे सुदैवाने हा व्हिडिओ त्या बाईपर्यंत पोहोचावा, आणि तिला स्वतःला जरी लाज वाटत असली ना ह्या गोष्टीची तरी या व्हिडिओचं सार्थक झालं असं समजेन मी. किंवा निदान हे जे मध्य रेल्वेचे जे आहेत की फक्त व्हिडिओ शूट केला किंवा तुम्ही अमुक लेट झाला किंवा तिकीट नाहीये म्हणून तुम्ही लोकांना जे पकडायला जातात, ते सुविधांच्या बाबत पण तेवढे जागृत व्हा. निदान तुमची जी लोक ज्यांना चहा पाणी पिण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवता ना, त्यांना तिथे प्लॅटफॉर्मवर उपस्थित ठेवा, जेणेकरून लोकांचे त्रास वाचतील. अगोदरच सगळ्या प्रवाशांना, विशेषतः डोंबिवलीकरांना डोक्यावरून पाणी इतका त्रास झालेला आहे. सुधरा आता तरी.